जय हिंद मित्रांनो, मी बुस्टर उमेश पाटील तुमच्या या सेशन मध्ये मी स्वागत करत आहे. मित्रांनो बघा, आपण स्वामी विवेकानंद करिअर अकॅडमी परभणी चांगले सरांच्या मार्फत आपण PYQ हे सेशन चालू करत आहे. या सेशन मध्ये काय आहे की वेगवेगळ्या विषयांचे वेगवेगळ्या दिवशी आपण PYQ घेणार आहोत, प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर घेणार आहोत. जेणेकरून काय व्हायला पाहिजे की तुमची प्रॅक्टिस व्हायला पाहिजे, बिकॉज प्रॅक्टिस मेक्स मॅन परफेक्ट. ठीक आहे, तर माझ्याकडे जे आहे ते मी सायन्सचे PYQ घेणार आहे, प्लस बुद्धिमत्तेचे काही ठराविक असे काही प्रश्न आहेत की जे प्रश्न लवकरात लवकर सुटत नाही, म्हणजे हाय लेवलचे प्रश्न म्हणू, मीडियम लेवलचे प्रश्न म्हणू, अशा प्रश्नांचा सराव आपण ह्या सेशन मध्ये करणार आहोत. पण आज आपण काय करणार आहोत, विज्ञानचा सराव करणार आहोत आणि पुढच्या लेक्चर मध्ये आपण करणार आहोत बुद्धिमत्तेचा सराव. तर चला मित्रांनो, मी बुस्टर उमेश पाटील तुमच्या या सेशन मध्ये पुन्हा एकदा स्वागत करत आहे. बघा, आज आपल्याला बघायचं आहे की विज्ञान आपल्याला चराचरामध्ये बघायला भेटतंय, प्रत्येक ठिकाणी बघायला भेटतंय. आपण आता बोलतोय तरी विज्ञान आहे, हे लक्षात घ्या. तुम्ही झोपेत जरी असाल तर विज्ञान आहे. तुम्ही म्हणणार कस काय, अरे हार्ट अटॅक येऊन जर मेलास ना तू झोपेतच मरशील ना, म्हणजेच काय झालंय, हृदय तुझं रात्री पण चालतंय, तू झोपल्याला जरी असेल ना हृदय चालतंय तुझं. लक्षात ठेव, जरी तू म्हणत असेल माझा मेंदू झोपलेला आहे, परंतु झोपेमध्ये तुझा मेंदू अर्धवट झोपलेला आहे, हे लक्षात ठेव. म्हणजे तुझ्या या सगळ्या गोष्टींमध्ये सायन्स विज्ञान जगामध्ये कुठेही जा सेम भेटणार आहे, त्याच्यात बदल होणार नाही. इतिहासामध्ये बदल होईल, भूगोलामध्ये बदल होईल, देशाच्या जर आपण चेंजेस केले तर, पण विज्ञान चेंजेस होणार नाही. चला तर मग बघूयात आलेले प्रश्न. ठीक आहे, आता बघा पहिला प्रश्न आहे, खालील अभिक्रियेमध्ये अपचायक रिड्युसिंग एजंट रूपात कोण कार्य करते. बघा हा जो प्रश्न आहे ना मित्रांनो, हा प्रश्न आहे ऑक्सिडेशन आणि रिडक्शन अभिक्रिया ज्या असतात ना त्या अभिक्रियेवर आधारित असणारा हा प्रश्न आहे. ठीक आहे, ऑक्सिडेशन आणि रिडक्शन, आणि त्यांनी काय विचारलेलं आहे, अपचायक रूपात कोण कार्य करते. जिथं ऑक्सिजन भेटतो ते त्याचं उत्तर असणार आहे. ठीक आहे, मग आता ऑक्सिजन कुठं भेटायला लागलाय, तर बघा मित्रांनो इथं जर आपण विचार केला, जे समीकरण दिलेलं आहे मी खाली मांडतो म्हणजे तुम्हाला थोडंसं व्यवस्थित समजेल. बघा त्यांनी दिलेलं आहे Fe2O3 असं दिलेलं आहे, प्लस 3CO कार्बन मोनॉक्साईड म्हणतो आपण त्याला, 2Fe फेरस प्लस 3CO2 म्हणजेच कार्बन डायऑक्साइड. आता बघा याच्यामध्ये आपल्याला काय बघायला भेटतंय, कुठे बघायला भेटतंय की तिथं ऑक्सिजन प्राप्त झालेला आहे, तर बघा इथे कार्बन मोनॉक्साईड. कारण कार्बन मोनॉक्साईडचं रूपांतर कशात झालं रे दादा, CO2 मध्ये. कशात झालं बापू, CO2 मध्ये. ठीक आहे, म्हणजेच काय झालंय, याच ऑक्सिजन इकडे आलेला आहे, CO+O झालेला आहे, म्हणजेच CO2 झालाय. त्यानंतर समीकरण बॅलन्स केले, संतुलित केले गेलेले आहे. म्हणजेच आपलं जे प्रश्न विचारलेला आहे अपचायक म्हणजेच त्याचं उत्तर यायला पाहिजे कार्बन मोनॉक्साईड. त्याचं उत्तर काय यायला पाहिजे, कार्बन मोनॉक्साईड यायला पाहिजे. ठीक आहे, हरकत नाही, पुढे सरका. आता याचं उत्तर आपल्याला समजलेलं आहे. ऑक्सिडेशन अँड रिडक्शन प्रक्रिया ही आपण डिटेलमध्ये आपल्या ऍप मध्ये ज्यावेळेस शिकवतो त्यावेळेस ती बघायला भेटते, हरकत नाही. पुढे सरकू आता. क्रियाशीलताच्या आधारावर खालीलपैकी योग्य पर्याय निवडा. क्रियाशीलता म्हणजे ऍक्टिव्हिटी, तुम्ही किती रिऍक्टिव्ह आहात. तुम्ही जर कार्याला आरेला कार्य जर करत असताल तर ते किती आहे हे तुम्हाला समजतंय. मग सांगा बरं याचं उत्तर काय पाहिजे, सांगा बरं, चला लवकर फटाफट सांगा. क्रियाशीलता अभिक्रिया जी घडते, रासायनिक अभिक्रिया, त्याच्यात क्रियाशीलताच्या आधारावर म्हणजे सर्वात जास्त पासून सर्वात कमी पर्यंत, सर्वात जास्त पासून सर्वात कमी पर्यंत. चला सांगा बरं पटकन काय आन्सर असायला पाहिजे. यस बघा सिंपल आहे. याच्यामध्ये PSC हा आपण लक्षात ठेवा, पब्लिक सर्व्हिस कमिशन. बघा पब्लिक सर्व्हिस कमिशन मध्ये बघायला भेटतंय की उच्च लेवलचे किंवा पोस्टचे म्हणूया आपण, लेवल म्हणण्यापेक्षा उच्च पोस्टचे आपल्याला तिथे वेगवेगळे पद बघायला भेटतात, उच्च पद. ठीक आहे, मग आता बघा काय आहे नेमकं PSC पब्लिक सर्व्हिस कमिशन. ठीक आहे, पब्लिक सर्व्हिस कमिशन, P म्हणजे S म्हणजे आणि C म्हणजे, हे तुम्हाला शॉर्टकट सांगितलंय पब्लिक सर्व्हिस कमिशन. मग ह्याच क्रमाने तुम्हाला काय बघायला भेटेल तिथे, हे जे आहे म्हणून असं की क्रियाशीलताच्या आधारावर खालीलपैकी योग्य पर्याय, ह्याच क्रमाने क्रियाशीलता जी आहे मूलद्रव्याची
ती बघायला भेटेल. जसं आता पी म्हणजे आपल्या भाषेमध्ये पोटॅशियम म्हणूया आपण. पोटॅशियमचं जे संज्ञा आहे ती के आहे. एस म्हणजे सोडियम म्हणू पण त्याची संज्ञा आहे एन आहे. आणि सी म्हणजे कॅल्शियम, आपण कॅल्शियम घेऊ. आता हेच आपल्याला इथं जर मांडणी करायची असेल एनसीईआरटीच्या पुस्तकामध्ये दिलेली आहे मांडणी सगळ्या पद्धतीनं. तर ह्याच पद्धतीनं मांडणी बघायला भेटते. म्हणजेच काय झालं मित्रांनो की सर्वात क्रियाशील कोण आहे, सर्वात क्रियाशील सोडियम आहे. सर्वात क्रियाशील सोडियम आहे, त्याच्यानंतर पोटॅशियम आहे, त्याच्यानंतर सोडियम आहे, त्याच्यानंतर कॅल्शियम आहे. पण आता हे सोडियम पोटॅशियम इथं दोन्ही दिसत नाहीत, दिसतंय कोण इथं कॅल्शियम. मग कॅल्शियमची रांगमध्ये जर बघितलं सर्वात जास्त, त्यानंतर हे सगळे अल्युमिनियम कॉपर सगळे येणार आहेत. म्हणजे पर्याय क्रमांक 3 हे उत्तर बरोबर यायला पाहिजे. सर्वात जास्त क्रियाशील एनसीईआरटीच्या बुक्स मध्ये तुम्ही बघू शकतात जाऊन. जर बघायला गेलं त्यानंतर मग मॅग्नेशियम आहे, अल्युमिनियम आहे. त्यानंतर जर बघायला गेलं मॅग्नेशियम आहे, ठीक आहे, अल्युमिनियम आहे. क्रियाशीलताच्या आधारावर सांगायचं झालं तर मॅग्नेशियम नंतर क्रियाशील आहे, मॅग्नेशियम नंतर अल्युमिनियम आहे, अल्युमिनियम नंतर झिंक आहे, फेरस आहे, ठीक आहे. त्यानंतर अल्युमिनियम मी खाली लिहितो पाहिजे तर इथे, ठीक आहे. झिंक आहे, फेरस आहे, ठीक आहे. मग आता बघा बरं अल्युमिनियम नंतर झिंक. आता बघा इथे बघा कॅल्शियम आलाय, अल्युमिनियम आलाय, झिंक आलाय, फेरस आलाय. तर फेरस इथं नाही आणि झिंक पण इथं नाहीये. म्हणून आपण पुढच्या जर नावं टाकायचं ठरलं तर लेड आहे, ठीक आहे, लेड आहे, हायड्रोजन आहे, कॉपर आहे, सीयू आणि एचजी, ठीक आहे. लेड म्हणजे पीबी म्हणू आपण त्याला, ठीक आहे. हायड्रोजन, कॉपर अँड एचजी. क्रियाशीलताच्या आधारावर त्यांनी जे विचारलं होतं बाप्पा हे लक्षात घ्या. इथं बघा सर्वात पहिले कॅल्शियम इथं आला, अल्युमिनियम इथं आलाय, आहे की नाही. त्यानंतर कॉपर इथं आलेला आहे आणि एचजी इथं आलेला आहे. लक्षात ठेवा अशा पद्धतीने तो प्रश्न विचारला गेला होता. फक्त सुरुवातीला पीएससी जरी लक्षात राहिलं असतं शॉर्टकट तरी प्रश्नाचे उत्तर तुम्हाला जमले असते बापू. त्यामुळे तू लक्ष देऊन अभ्यास कर. एनसीईआरटीचा रेफरन्स घे तू पाहिजे तर. सेंट्रल गव्हर्नमेंटच्या जर तुम्हाला तयारी करायची असेल, एमपीएससीची तयारी करायची असेल, स्टेट बोर्ड तर आहेच आहे तरी सेंट्रल गव्हर्नमेंटची पण तुम्ही बुक्स वापरू शकतात, ठीक आहे. चलो पुढे सरकूया आता. लेड नायट्रेट अतिशय उष्णता देऊन गरम करत असताना लालसर भुरकट रंगाची गॅस निघते, त्याचे नाव काय. थोडक्यात त्यांचं म्हणणं आहे लेड नायट्रेटला आपण उष्णता देत आहोत, गरम करत आहोत, लालसर भुरकट रंगाची गॅस जी आहे ती निघते आहे त्याच्यामध्ये, त्या लालसर भुरकट रंगाच्या गॅसचं नाव काय असं त्यांचं म्हणणं आहे. चला सांगा बरं काय उत्तर येऊ शकतं, काय येऊ शकतं उत्तर. हा लेड नायट्रेट, ठीक आहे. लेड नायट्रेट इथं लिहितो. लेड नायट्रेटला काय दिलंय दादा, उष्णता दिलेली आहे. काय दिलेली आहे, उष्णता दिलेली आहे. आणि तिथून बघा उष्णता दिली याचा अर्थ काय झालेला आहे, अपघटन अभिक्रिया. परीक्षेवर याच्यावर पण प्रश्न विचारू शकतील, लक्षात घ्या. याच्यावर पण प्रश्न विचारू शकतील. काय, जसं आता ही अभिक्रिया दिली लेड नायट्रेट, याच्यावर प्रश्न खाली काय बदलेल, लाल बुरसट हे न करता गरम करत असताना कोणती अभिक्रिया घडते हा प्रश्न विचारला जाईल. बघा उष्णता दिली गेली म्हणजे उष्णता, आणि काय झालं त्याच्यापासून वेगवेगळे दोन संयुगे तयार झाले किंवा मूलद्रव्य तयार झाले, ठीक आहे. म्हणजे प्रोडक्ट म्हणतो आपण त्याला, उत्पादिते म्हणतो आपण त्याला. दोन किंवा दोन पेक्षा जास्त उत्पादिते तयार झाले तर त्याला काय म्हटलं जातं, अपघटन अभिक्रिया. आणि अपघटन कोणती राजा, इथं बघा उष्णता दिलेली ना, तर उष्णता अपघटन अभिक्रिया असंही तिथं म्हटलं जातं, हे लक्षात ठेवा. मग आता इथं जर बघितलं तर काय तयार होईल, लेड ऑक्साईड तयार होईल आणि नायट्रोजन डायऑक्साईड तयार होईल. लेड ऑक्साईड, ठीक आहे, प्लस नायट्रोजन डायऑक्साईड आणि सोबत ऑक्सिजन, ठीक आहे, ऑक्साईड. आणि सोबत काय होणार राजा, ऑक्सिजन, ठीक आहे. म्हणजे बघा दोन पेक्षा जास्त प्रोडक्ट इथे तयार झालेले आहेत, दोन पेक्षा जास्त प्रोडक्ट तयार झालेले आहेत. मग आता याचं रेणुसूत्राच्या अनुषंगाने जर मांडणी करायची ठरली तर इथं बघा PbNO3 ट्वाइस, याला जर आपण हीट दिली, हीटचं सिम्बॉल आहे त्रिकोण. उष्णता लक्षात ठेवा, उष्णता दिली रे दिली, लक्षात ठेवा. घर पण फुटतं ना राजा इथं. माझ्या शिकवण्यामध्ये बऱ्याच वेळ चालेल बापू, जर तू घरामध्ये जर दरवेळेस सांगितलंय एक भाऊ आहे, दोन भावाचे लग्न झाले, कार्यक्रम संपला, उष्णता मिळाली, घर वाटणी म्हणलं की बस चिरोटी, घराला दोन चिरोट्या, आहे की नाही. त्यामुळे लक्षात ठेव
घराला 2 चिरोट्या झाल्या की वाटण्या झाल्या म्हणजे फुटलं म्हणजे कार्यक्रम वाजला म्हणजे हेच झालेले. लक्षात घे. म्हणजेच काय झालंय, लेड नायट्रेटला उष्णता दिल्यानंतर काय झालंय, लेड ऑक्साईडचं काय रेणूसूत्र आहे, पीबीओ म्हणतो आपण तिला. ठीक आहे, पीबीओ प्लस नायट्रोजन डायऑक्साईड. अतिशय सोपं. काय सांगायला पाहिजे सांगा बरं. नायट्रोजन डायऑक्साईड NO2. ठीक आहे, NO2 आणि ऑक्सिजन NO2 प्लस ऑक्सिजन. आता लक्षात ठेवा, परीक्षेत अजून एक प्रश्न तयार होईल. कोणता प्रश्न तयार होईल बघा, सिंपल गोष्ट आहे. PbNO3 ट्वाइस याला जर उष्णता दिली किंवा हे समीकरण देतील परीक्षेमध्ये, हे सगळं फापट पसारा उडून टाकतील आणि काय म्हणतील, बापू हे बघा हे समीकरण आहे, खालीलपैकी समीकरण संतुलित करा, योग्य पर्याय निवडा. संतुलित करण्याचा सुद्धा परीक्षेला प्रश्न येईल, हे लक्षात राहू द्या. बघा एका प्रश्नावर किती प्रश्न तयार व्हायला लागले, 3-4 प्रश्न तयार व्हायला लागले. ठीक आहे, मग आता 3 प्रश्न झाले. हा 4था प्रश्न. कांस्य ब्रांझ कशाचे मिश्र धातू आहे. झिंक, आयर्न किंवा कॉपर आणि टीन आणि झिंक, आयर्न आणि मर्क्युरी, कोणत्या याचा आहे सांगा रे बाप्पा. बघा जास्त करून काय विचारलं जातंय, ब्रास आणि ब्रांझ असं विचारलं जातंय. ब्रास आणि दुसरा आहे ब्रांझ. याच्यावर जास्त प्रश्न विचारले जातात. कशाचं आहे मिश्रण ते विचारलेलं आहे. ठीक आहे, मिश्रण धातू कशाचे आहे ते विचारलेलं आहे. आता ब्रांझ तर विचारले, काय विचारले आपल्याला, ब्रांझ विचारले. मग ब्रांझ कशाचं असतंय बापू, तर सिंपल आहे, कॉपर आणि टीन. ब्रांझ कशाचं आहे, कॉपर प्लस टीन म्हणजे SN न दर्शवतो आपण टीन. ठीक आहे, मग पर्याय कोणता बरोबर यायला पाहिजे, बरोबर टीन, सॉरी कॉपर आणि टीन. सेकंड. ठीक आहे, आणि ब्रास जर विचारलं तर ब्रास याचा कॉपर आणि झिंक. ठीक आहे. हा, आता माझ्या लक्षात आलं, मी सगळं एक्सप्लेन केलं राजा तुम्हाला 3ऱ्या नंबरचं, पण उत्तरच सांगितलं नाही ना. उत्तर लक्षात घ्या. आता नायट्रोजन डायऑक्साईड तयार झालाय, याचा अर्थ जो भुरकट कलरचा रंग येतो ना, भुरकट कलरचा रंग जो आहे तो नायट्रोजन डायऑक्साईडचा, हे लक्षात राहू द्या. कारण ऑक्सिजन जर बघायला गेलं, नायट्रोजन डायऑक्साईड ऑक्सिजन जर बघायला गेलं, ऑक्सिजन हा कलरलेस आहे. ऑक्सिजन दिसत नाही. दिसला असता तर आपल्याला आता वातावरणामध्ये ऑक्सिजन बघायला भेटला असता. आपण म्हणलो तो चाललाय ऑक्सिजन, चालला नाकात तोंडात असं म्हटलं असतं, पण ते म्हणता येत नाही. म्हणजेच काय झालं, याचं उत्तर आलं पाहिजे नायट्रोजन डायऑक्साईड. ठीक आहे, NO2. त्याला कोणता कलर असतो, लालसर भुरकट कलर रंगाची गॅस जी निघते का, त्याला नायट्रोजन डायऑक्साईड असं म्हटलं जातं. ठीक आहे, पुढे सरकू. हा एक झाला 4थ्या क्रमांकाचा झाला. 5व्या क्रमांकाचा प्रश्न तुमच्या समोर. चल सांगा बरं, खालीलपैकी आम्ल आणि वस्तूची चुकीची जोडी निवडा. कोणती चुकीची जोडी आहे ते निवडायची आहे, आम्ल आणि त्याची वस्तू. सांगा, कमेंट मध्ये टाका, कमेंट मध्ये येऊ द्या. लेक्चर कसं झालं ते कमेंट मध्ये सांगा. कारण आम्ल आणि आम्लारी आपण मस्तपैकी, आणि आम्लारीचा जर विचार जर केला तर जो पहिला पाऊस असतो, मस्त गाणं म्हणतो, हिरवे हिरवे गार गालीचे हरित तृणांच्या अमक मालीचे. अरे काय हिरवे हिरवे गार गालीचे, हिरवे गालीचे आहेतच, पण तू पहिल्या पावसात भिजू नकोस. पहिला पाऊस नॉर्मली जनरली हा ऍसिड रेन असतो, आम्ल वर्ष असतो, आणि तेव्हा म्हणून तुम्ही पहिल्या पावसात हात लंबा करून नाचणार, गाणार, पावसात भिजणार, मर तू एकटा तिकडं. अरे स्किन कॅन्सर होऊ शकतो. त्यामुळे पहिल्या पावसामध्ये सहसा तुम्ही नाचायचं नाही, बागडायचं नाही, भिजायचं तर नाहीच नाही, लक्षात ठेवा. म्हणून बघा, फॉरेनला गेल्यानंतर तुम्हाला काय बघायला भेटतंय, जे पुतळे असतात धातूचे पुतळे, ते पावसाळ्यामध्ये झाकून ठेवले जातात. त्याच्या मागचे कारण तेच आहेत. बघा, आग्र्याला जाऊन पहा ताजमहल, तिथं सांगितलं जातंय की बाबा जे ताजमहल आहे तो खराब व्हायला लागलाय. कशामुळे, तर जी आम्ल वर्ष आहे ते आम्ल्या वर्षामुळे. लक्षात ठेवा. जर अशी वास्तू जी ऐतिहासिक वास्तू जर तडा जाऊ शकतो, तर आपण कोण आहोत. त्यामुळे पहिल्या पावसात सहसा भिजू नका. कारण पहिल्या पावसामध्ये वरच्या थरावर नॉर्मली आम्ल तयार झालेलं असतंय, त्यांच्याशी अभिक्रिया होऊन, त्याच्यासोबत पावसासोबत अभिक्रिया होऊन आम्ल तयार होते आणि मग खाली पाणी ते येते. लक्षात ठेवा. त्यामुळे पहिल्या पावसात नका भिजून बापू, है की नाही. चला, हरकत नाही. आता बघा, खालीलपैकी आम्ल आणि वस्तूची चुकीची जोडी निवडा. एस्कॉर्बिक आम्ल चिंच, लॅक्टिक आम्ल दही, ऑक्झॅलिक आम्ल पालक, ऍसिटिक आम्ल विनेगर.
पाठांतर करणं गरजेचं आहे, वाचन असणं गरजेचं आहे आम्ल आणि आम्लाच्या बाबतीमध्ये, हे पण लक्षात असून द्या. मग यात जर चुकीची जोडी ठरवायची झाली तर सिंपल आहे, काही त्याच्यात एक्सप्लेनेशनची गरज नाही. चिंच जे आहे त्या चिंचामध्ये टार्टारिक आम्ल बघायला भेटतंय. चिंचामध्ये कोणतं आम्ल आहे? टार्टारिक आम्ल बघायला भेटतंय. कोणतं आम्ल रे बापू? चिंच. पहिलाच पर्याय हा आपल्यासाठी बरोबर आहे, परंतु तो ऍक्च्युअल मध्ये चुकीचा आहे. चिंचामध्ये टार्टारिक आम्ल बघायला भेटेल. ठीक आहे, म्हणजेच पहिला पर्याय बरोबर. पुढचं सरकू आता. बघा, खालीलपैकी दिलेल्या चिन्हांमध्ये कोणत्या मूलद्रव्याचे आहे हे ओळखायचंय. कार्बन, सोने, पारा आणि हायड्रोजन. बघा मित्रांनो, याच्यात जर बघायला गेलं नॉर्मली, ठीक आहे, तर आपल्या पूर्वीला ज्या वेळेस संज्ञा ज्ञात नव्हत्या, माहित नव्हत्या, त्यावेळेस सिम्बॉल वापरत होते, चिन्ह वापरत होते अशा पद्धतीनं. आणि अशा पद्धतीने म्हणजे आता बघा, नॉर्मली हा असा गोल आहे, गोल आहे, आणि त्या गोल मध्ये काय दिलेलं आहे राजा? त्या गोल मध्ये असं डॉट दिलेलं आहे, असं डॉट. कशाचे चिन्ह असं विचारलेलं आहे? कशाचे चिन्ह आहे विचारलेलं आहे. मग आता हे कशात चिन्ह आहे? तर सिंपल गोष्ट आहे, हे हायड्रोजनचं चिन्ह आहे. कशाचं चिन्ह आहे? हायड्रोजनचं चिन्ह आहे. मग मला सांगा, आता वेगवेगळ्या जर सिम्बॉल दिलेले असतील तर वेगवेगळे पाठ करायचे का? हो, एनसीईआरटीच्या बुक मध्ये जा. एनसीईआरटीच्या बुक मध्ये तुम्हाला दिलेलं आहे, वेगवेगळे चिन्ह वेगवेगळ्या पद्धतीनं तिथं मांडणी केलेली गेलेली आहे. समजा आता हे सर्कल करून डॉट दिलेला आहे, पण नुसतंच जर सर्कल जर असतं तर त्याला ऑक्सिजन हे नाव दिलं असतं आपण. ठीक आहे, किंवा हायड्रोजन हे पण नाव दिलं असतं, कारण सर्कल सॉरी हायड्रोजन नाही, कार्बन. कार्बन नुसताच सर्कल दिला असतात तर. ठीक आहे, हायड्रोजनला तर आपण डॉट मध्ये दाखवतोय. हायड्रोजन कशात दाखवतोय? डॉट मध्ये दाखवतोय हायड्रोजन. ठीक आहे, हायड्रोजन डॉट मध्ये दाखवलं जाते. आता बस समजा मला उदाहरणार्थ फॉस्फरस दाखवायचा आहे. फॉस्फरस, तर फॉस्फरसला काय दाखवलं जाईल? सर्कल काढायचं आहे, या पद्धतीने डायग्राम काढायची आहे, याला म्हणणार फॉस्फरस पी. फॉस्फरस पी. असे वेगवेगळे मूलद्रव्यांची मांडणी आपण करून देऊ शकतो. तर म्हणजेच काय झालं राजा? फॉस्फरस झाला, सल्फर झाला, सल्फरला प्लस साइन दिलेलं आहे, प्लस, आणि मग सर्कल आहे सल्फर, सल्फरला प्लस. ठीक आहे, आणि मग आयन असेल तर सर्कल आय, आयन असेल म्हणजे फेरस म्हणतो आपण. ठीक आहे, कॉपरला सी, म्हणजे बघा आता सिंपल असं, आयन असेल आय, आय मध्ये लिहायचं, इथं लिहायचं आयन. ठीक आहे, आयन. ठीक आहे, त्यानंतर जर मला लिहायचं आहे कॉपर तर सी लिहायचं आणि कॉपर आहे. ठीक आहे, तू म्हणणार कार्बनचं काय? कार्बनचं इथंच बोललो मी, हे कार्बन. ठीक आहे, आता बघा, कॉपर झालं, आयन झालं, त्यानंतर अजून तुम्ही त्याच्यामध्ये वेगवेगळे जे दिलेले आहेत, लेड दिलंय, सिल्वर दिलंय. लेड म्हणजे एल, सिल्वर म्हणजे एस, एल लेड. हे सगळं ना मी एनसीईआरटीच्या बुक मधून तुम्हाला दिलेलं आहे. ठीक आहे, सिल्वर म्हणजे एस, सिल्वर म्हणजे एस. हा, आता बघा थोडेसे वेगळे असणारे कोणते बघा, थोडेसे वेगळे असणारे खाली देतो मी. सर्कल काढलाय, असे ऍरो दिलेत. ठीक आहे, अशा ठिकठिकाणी ऍरो देऊन अशा बॉर्डरला असे ऍरो दिलेत आणि बॉर्डरला त्यांनी काढलेलं डायग्राम आहे. याला काय म्हटलं जातं रे? याला काय म्हटलं जातं? याला म्हटलं जातं नॉर्मली गोल्ड, जी. ठीक आहे, आणि प्लॅटिना, प्लॅटिनाला पीज लिहायचं. मर्क्युरीला पण सांगतो बघा, हे बघा जी, गोल्ड. हा, आणि इकडं प्लॅटिना, प्लॅटिनाला पीज लिहायचं, प्लॅटिना पी. ठीक आहे, आता बघा मर्क्युरी, मर्क्युरीला काय दिलंय त्यांनी? असं डायग्राम दिली, तर अर्ध सर्कल काढायचा कॉर्नरला, म्हणजे बॉर्डरला अर्ध सर्कल फिलअप करायचा रांगोळ्या टाइप मध्ये. ठीक आहे, मर्क्युरी. म्हणजे बघा नॉर्मली काय झालंय, अशा रांगोळ्या पहिले काढत होत्या, परंतु काही कालांतरानं असं बघायला भेटलं आपल्याला की बाबा हे फार हेक्टिक चाललेलं आहे, म्हणून त्यांनी काय दिलंय, संज्ञामध्ये त्याचं रूपांतरित केलेलं आहे. म्हणजे विज्ञान किती इंटरेस्टिंग होतं. सुरुवातीच्या काळामध्ये फार छान पद्धतीने त्यांची मांडणी करायला सुरुवात केली होती, परंतु काही गोष्टी अशा आढळून येतात की आपल्याला काही अडचणी येतात, आहे की नाही. त्यामुळे एक पाऊल माघार घेऊन आपल्याला पुन्हा दुसऱ्या पद्धतीने त्याचा शोध घ्यावा लागतो. आपण फार खतरनाक लोक आहोत. आपण काय म्हणतो माहितीये का? नाही मी पुढे जातो, बघतो काय होतं, एकदा पाऊल टाकलं माघार घेणार नाही. पण काही ठिकाणी माघार घ्यावी लागते, माघार घेऊन नवीन शोध घ्यावा लागतो. कदाचित ती माघार आपल्याला नवीन शोधाची जननी आपण तिथं स्वतःला सिद्ध करू शकतो, आहे की नाही. चल, हरकत नाही. हा प्रश्न आहे तुमच्या समोर, त्याचं उत्तर हायड्रोजन. पुढे सरकूया. पदार्थाच्या किती अवस्था आहेत? अतिशय पानसट प्रश्न, पण परीक्षेत आलेला प्रश्न आहे, अतिशय पानसट प्रश्न आहे.
काय सांगितलेलं आहे, पदार्थाच्या किती अवस्था आहेत. जनरली आपल्याला सांगितलं जातं 3 अवस्था आहेत. म्हणजे कोणत्या, स्थायू, ठीक आहे, द्रव आणि वायू. पण असं नाही राजा, 5 अवस्था आहेत ना पदार्थाच्या, 5 म्हणजे पर्याय क्रमांक 4. मग कोणत्या अवस्था आहेत, प्लाझ्मा, त्याला मराठीत म्हटलं जातं आयनायू अवस्था. काय म्हटलं जातं रे बापू, आयनायू अवस्था. अतिउच्च तापमानाला सूर्याच्या पृष्ठभागावर आपल्याला ती अवस्था बघायला भेटते, सूर्याच्या पृष्ठभागावर, हरकत नाही. आणि ही चौथी अवस्था आहे. पहिली, दुसरी, तिसरी, चौथी, आहे की नाही. परीक्षेत हा पण प्रश्न विचारला आहे की बाबा पदार्थाच्या चौथ्या अवस्थेचं नाव काय, हे आपण प्रश्न विचारलेला आहे. प्लाझ्मा हे नाव आहे, आयनायू हे नाव आहे. आणि मग 5वी अवस्था कोणती आहे, बोस आयन्स्टाईन कंडेन्सेट. अतिशय थंड केल्यानंतर, स्थायूला अतिशय थंड केल्यानंतर बोस आयन्स्टाईन कंडेन्सेट अवस्था मिळते -273°C आहे की नाही. याला म्हटलं जातं परमशून्य तापमान, याला म्हटलं जातं परमशून्य तापमान, ऍब्सोल्यूट झिरो असं म्हटलं जातं, 0 केल्विनला. -273 म्हणजे 0 केल्विन. पुढे सरकूया. खालीलपैकी कोणते विधान चुकीचे आहे, बघा. थोडं लॉजिकल प्रश्न आहे, थोडा अभ्यास जर केला अणूचा, कणांचा, अणूंच्या कणांचा, तर आपल्याला उत्तर येईल. सांगा बरं काय उत्तर असायला पाहिजे, फट 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 सांगा. चलो बघा, पदार्थाचे कण स्थिर अवस्थेत असतात, पदार्थाचे कण खूप लहान असतात, पदार्थाचे कण एकमेकास आकर्षित करतात, पदार्थाच्या 2 कणांमध्ये रिकामी जागा असतात. जर पदार्थ जर पाहिला, कोणताही पदार्थ आपण जर पाहिला, त्याचं स्ट्रक्चर थोडस ढोबळमानाने जर पाहिला आपण, ठीक आहे, तर हे कण आहेत असं मानूया आपण, ठीक आहे, हे कण आहेत. मित्रांनो मला सांगा, पहिला 4थ्या पासून चालू करू आपण. पदार्थाच्या 2 कणांमध्ये रिकामी जागा असते ना, पदार्थाच्या 2 कणांमध्ये रिकामी जागा असतेच ना, ठीक आहे. थोडीफार तर असतेच, किंचित तर असतेच. किंवा आता जर तुम्हाला थोडं समजावून सांगायचं ठरलं तर सिंपल आहे, एक पाणी घेतलं, पाण्यामध्ये आपण मीठ विरघळलं. आता मला सांगा, मीठ थोडंसं फार टाकलं तर पाण्याची लेवल वाढेल का, नाही वाढणार ना, थोडंफार टाकलं तर. कारण का, त्या पदार्थाच्या कणांमध्ये जागा आहे, मीठ तिथं जाऊन बसलं. थोडक्यात ढोबळमानाने सांगायचं जर झालं, ऍक्च्युअली हे उदाहरण तसं परफेक्ट बसत नाही, पण समजून सांगण्याच्या अनुषंगाने जर सांगायचं झालं तर तुम्हाला तिथं समजेल. मग ह्या पदार्थाच्या कणांमध्ये अंतर, रिकामी जागा असते, हे बरोबर आहे. पदार्थाचे कण, त्यांनी विचारलं काय, चुकीचं कोणतं, आपण चुकीचं शोधूया, ठीक आहे. पदार्थाचे कण एकमेकास आकर्षित करतात, बरोबर आहे. लॉ ऑफ अट्रॅक्शन, इंटरमॉलिक्युलर, आंतररेन्वीय बल, आहे की नाही, असं वेगवेगळे नावं आहेत त्याला. म्हणजेच काय झाले, पदार्थाचे कण एकमेकास आकर्षित करतात, हेही बरोबर आहे. पदार्थाचे कण खूप लहान असतात, बरोबर आहे. आपण सुरुवातीलाच पाहिलं जॅन डाल्टन पासून, आहे की नाही, महर्षी कणात पासून पाहिलेलं आहे. पदार्थाचे कण अतिशय सूक्ष्म असतात, लहान असतात, डोळ्यांना पाहता सुद्धा येत नाहीत, आहे की नाही, साध्या डोळ्यानं. तर ते कण लहान असतात असं आपल्याला म्हणता येईल. आणि चौथा आहे, पदार्थाचे कण स्थिर अवस्थेत असतात, हे चुकीचं आहे. मग आपल्यासाठी परीक्षेच्या दृष्टीने पर्याय क्रमांक 1 बरोबर आहे, पर्याय क्रमांक 1 बरोबर आहे परीक्षेच्या दृष्टीने, कारण त्यांनी चुकीचं विचारलेलं आहे. बघा, पदार्थाचे कण स्थिर अवस्थेत असतात, शक्यच नाहीये, शक्यच नाहीये. जर आपण स्थायूला जर हीट दिली तर लगेच ते पदार्थाचे कण व्हायब्रेट होतात, त्यांना गती प्राप्त व्हायला सुरुवात होते आणि त्या स्थायूचे द्रवात रूपांतर होते. अजून हीट दिली द्रवाचे वायूमध्ये, पण वायूमध्ये जर बघायला गेलं तर पदार्थाचे जे कण आहेत, ठीक आहे, म्हणजे असं म्हणता येईल की त्याला गती असते, ते स्थिर नसतात. तर त्यांनी काय सांगितलं, स्थिर अवस्थेत असतात, ते नसतात. पर्याय क्रमांक 1 परीक्षेच्या दृष्टीने बरोबर आहे. तर मित्रांनो लक्षात घ्या, असे वेगवेगळे प्रश्न विज्ञानाच्या दृष्टीने आपण नेहमी पाहणार आहोत, लक्षात ठेवा. आणि त्याचं विश्लेषण आपण घेणार आहोत. त्यामुळं तुम्ही या चॅनलवर कधी विज्ञानाचा तुम्हाला नोटिफिकेशन दिसलं, बुद्धिमत्तेचं दिसलं, गणिताचं दिसलं, जीकेचं दिसलं, वेगवेगळे शिक्षक वेगवेगळ्या पद्धतीनं इथं ते मार्गदर्शन करणार आहेत, ते मार्गदर्शन घेण्यासाठी तुम्ही तत्परतेने तयार राहणं गरजेचं आहे. माझं पुढचं लेक्चर आता बघा, वेगवेगळे शिक्षक घेणार आहेत. आता पुढचं लेक्चर कदाचित बुद्धिमत्ता होईल, त्याच्यानंतर जीके होईल, मग गणित होईल. माझं लेक्चर पुढचं जे राहील ते बुद्धिमत्तेवर आधारित राहील, जे की सेंट्रल गव्हर्नमेंटला अतिशय उच्च दर्जाचे जे बुद्धिमत्तेचे गणित येतात, उदाहरणं येतात, त्याच्यावर ते राहील. त्यामुळं चुकू नका. पुढचं सेशन तुर्तास मी इथे थांबत आहे, तुमची रजा घेत आहे, ठीक आहे. तोपर्यंत तुमची रजा घेऊन जय हिंद, थँक्यू.